हॅलो. हॅलो. सर तुम्ही ते लोन कधी भरणार आहात? लोनवाल्या मॅडम आहेत का? हो सर. अहो भरतो ना मॅडम, सध्याला पैसे नाही तो माझ्याकडं. अहो काय भरतो म्हणताय? 2 महिने झाले तुमचं लोन थकलेलं आहे. अहो भरतो ना मॅडम, सध्याला पैसे नाहीत म्हणलं ना. नुसतं भरतो म्हणू नका सर. कधी भरतात ते सांगा. त्यासाठी मी कॉल केलाय सर तुम्हाला. पैसे नाही तो मॅडम सध्याला. अहो मग पैसे नाहीत तर मग लोन कशाला घ्यायचं ना सर? अहो मग पैसे नव्हते म्हणून तर लोन घेतलं होतं ना मॅडम तुमच्याकडलं. कसं बोलताय हो मॅडम तुम्ही? उगा तुम्ही आमचा टाइमपास करू नका सर. लोन कधी भरताय ते सांगा. अहो मॅडम, पुढच्या महिन्यात भरतो मी तुमचं लोन. पुढच्या महिन्यात काय मुहूर्त आहे का सर? अहो मुहूर्त नाही हो मॅडम, पण सध्याला पैसे तर पाहिजेत ना माझ्याकडे तुमचं लोन भरायला, म्हणून म्हणाले तुम्हाला पुढच्या महिन्यात भरतो मी. मग सर तुम्ही मित्रांकडून तोपर्यंत उसने घ्या ना. अहो मॅडम, माझे मित्र लय बारा बोड्याचे आहेत हो, मला पैसे नाहीत देत ते. अहो सर मग एखाद्या मित्रांकडून उसने घ्या ना. चांगला मित्र एखादा असेल ना तुम्हाला. अहो मित्र काय चांगले असतात का काय हो मॅडम? एकदम दलिंदर बारा बॉड्याचे मित्र आहेत माही तर. अहो त्यांना जर म्हणलं ना मला उसने पैसे दे, मला म्हणतात घरावरचे पत्र घेऊन जातो का आता तुमच्या? कसं करायचं सांगा बरं? तुम्ही आम्हाला तसले कारण सांगू नका. लवकरात लवकर ते लोन भरून घ्या सर. अहो भरतो ना मॅडम मी कुठं म्हणलोय का तुम्हाला मी भरीत नाही म्हणून? भरतोच म्हणतोय ना मी, भरतो पुढल्या महिन्यात. मग कधी भरता ते सांगा ना. ऍटलीस्ट मला डेट तरी सांगा सर. अहो पुढल्या महिन्यात भरतो ना मॅडम मी 32 तारखेला. आम्ही तेच करायचं का? नुसती तुमची वाटच बघत बसायचं का सर? अहो नका ना वाट बघत बसू मॅडम तुम्ही. तुमचे पैसे मी पुढच्या महिन्यात भरतो. अहो 2 महिने झाले ना. तुम्ही हेच म्हणताय पुढच्या महिन्यात भरतो, पुढच्या महिन्यात भरतो. ऍटलीस्ट मला डेट तरी सांगा. कोणत्या महिन्यात भरणार आहात तुम्ही? अहो देतो मॅडम, पुढच्या महिन्यात नक्की देतो. तुमची शपथ देतो पैसे तुमचे. हे बघा सर, मी तुम्हाला चांगलं समजावून सांगते. लोन लवकरात लवकर भरा सर प्लीज. अहो भरतो मॅडम पुढच्या महिन्यात. हे बघा सर, मी एक आहे म्हणून चांगलं सांगते तुम्हाला. जर आमच्या एजंट लोकांनी तुम्हाला कॉल केला ना तर ते डायरेक्ट शिव्या देतील सर. हा देऊ द्या ना मग मला शिव्या. त्यांनी जर एक शिवी दिली ना, मी त्यांना 4 शिव्या देईन. जमल का मग? हे बघा सर, माझं काम आहे तुम्हाला चांगलं सांगणं. तुम्ही काय करा, लवकरात लवकर ते लोन भरून टाका सर. भरतो म्हणलं ना मॅडम तुम्हाला पुढच्या महिन्यात. सर तुम्ही जेवढा उशीर लावाल ना तेवढेच तुमचे वाढत जातील सर पैसे. वाढू द्या ना मग मॅडम. म्हणलं ना तुम्हाला पुढच्या महिन्यात भरतो मी पैसे. वाढू द्या ना, काय वाढायचे ते. सर तुम्ही काय पुढच्या महिन्यात म्हणताय? कमीत कमी अर्धे पैसे तरी भरा ना सर तुम्ही. नाही 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 मॅडम, तसले अर्धे फिरते पैसे नसतो भरीत मी. एकतर पैसे मी पूर्णच भरतो, नाहीतर भरीतच नाही बघा. काय बोलताय सर? तुम्हाला तरी हे पटलं पाहिजे ना सर. अहो मला पटल असंच बोलत असतो मॅडम मी. काय पटतंय सर तुम्हाला? थोडी तरी लाज वाटू द्या ना सर. 2 महिने झाले ऑलरेडी तुमचे थकीत लोन आहे. आता पण भरत नाहीये. आता पण बोलताय तुम्ही पुढच्या महिन्यात भरतो. अहो थकू द्या ना मॅडम, काय थाकायचं ते. तुम्हाला म्हणलं ना पुढच्या महिन्यात भरतो मी. मला काय करायचंय सर? माझं काम तुम्हाला चांगलं सांगायचंय. जर तुम्ही पैसे नाही भरले तर तुमच्या घरी एजंट येतील. येऊ द्या ना मग. येऊ द्या, काय यायची एजंट लोक येऊ द्या. काय सर? मी पुढच्या महिन्यामध्ये नक्की येतील ते बरं का तुमच्या घरी एजंट. अहो येऊ द्या ना एजंट लोकाला, कुणाला यायचं ते येऊ द्या. इथं माझ्याकडे खिशात असतेच 500 रुपये. काय करते येऊन ते? बघा सर, तुम्हाला जसं पटेल तसं करा, पण लवकरात लवकर लोन भरा सर. अहो भरतो मॅडम, पुढच्या महिन्यात मी नक्की भरतो तुमचं लोन. बास का? हा सर, पण मला ऍटलीस्ट डेट तरी सांगा ना तुम्ही. म्हणलं ना मॅडम तुम्हाला पुढच्या महिन्यात 32 तारखेला भरतो मी. सर काय तुम्ही पागलवाणी बोलताय? आता मग म्हणलं ना, फेब्रुवारी महिना आहे पुढचा, 32 तारीख आहे पुढच्या महिन्यात तर. सर तुम्ही काही नका बोलू हा. तुम्ही एकदम पागल बनवताय समोरच्याला. नाही 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 मॅडम, बरं जाऊ द्या. तसं 32 तारखेला नाही म्हणत. काय करतो, पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात मध्ये 30 तारखेला मी पैसे भरतो तुमचे नक्की. सर तुम्ही एवढे पण पागल नका बनवू आम्हाला. हा काय झालं तुम्हाला फेब्रुवारी पागल बनायला? महिन्यामध्ये 30 तारीख येते का? अहो कस काय येत नाही? सर काही कसं काय बोलताय सर तुम्ही? अहो ऍटलीस्ट फेब्रुवारी. मला परफेक्ट डेट सांगा सर. ऑलरेडी तुमचं 2 महिन्याचं लोन थकलंय. ह्या महिन्यात पण तुम्ही बोलताय की मी पुढच्या महिन्यात भरतो आणि पुढच्या महिन्यात पण बोलताय तुम्ही 30 तारीख. हा मग म्हणलं ना मॅडम 30 तारखेला. आता 32 तारीख म्हणतो मी. आता 32 वरून 30 वर आलोय बरं मॅडम. 2 दिवस कमी केले मी तुमच्यासाठी बरं मॅडम. तुमच्यासाठी काय पण मॅडम. सर मूर्खासारखं काही नका बोलू हं. अहो काही नाही बोलतो मॅडम. देतो मी तुमचं लोन पुढच्या महिन्यात 30 तारखेला. तुमची शपथ देतो. सर तुम्ही शब्द कशाला घेताय आणि 32 तारीख 30 तारीख काय बोलताय सर?
आता मग काय करावं मॅडम? पुढच्या महिन्यात म्हणलं ना मी, फेब्रुवारी मध्ये तुमचे पैसे 30 तारखेला तुमच्यापर्यंत आले म्हणजे बास ना मॅडम. काय सर बोलताय? नाही काही नाही हो बोलत मॅडम, जे खरं आहे तेच बोलायलोय. मला एक सांगा, तुम्ही लोन कधी थकलेलं भरणार आहात ते सांगा. माझा काही प्रॉब्लेम नाहीये सर. कारण तुम्ही जर लोन नाही भरलं तर तुमचंच ते लोन वाढत जाणार आहेत पैसे. वाढू द्या ना मॅडम, उलट माझंच वाढायला लागले ना, तुमचं काय वाढायला लागले? मी काय म्हणतोय तुम्हाला, पुढच्या महिन्यात मी तुमचे पैसे सगळेचे सगळे देऊन टाकतो, बास का? ठीक आहे सर. हा, आता काय बास का मॅडम? काय बोलायचं तुम्हाला काय आणखीन मला? नाही सर, प्रॉब्लेम नाही मला. फक्त तुम्ही लोन भरून टाका सर. अहो नक्की भरतो मॅडम, तुमची शपथ पुढल्या महिन्यात 30 तारखेला भरतो म्हणजे भरतोच. सर तुम्ही भरा, पण 30 तारीख येते का फेब्रुवारीमध्ये? हा कामून येत नाही, आणायची आपण. सर तुम्ही उगीच टोलटोलीची कामं नका करू. तुम्हाला लोन भरायचंय की नाही मला कन्फर्म सांगा. कारण मला वरती सांगायला बरं. मग ते एजंट येतील तुमच्या घरामध्ये लगेच. अहो येऊ द्या ना एजंट. त्यांना म्हणलं ना तुम्हाला, माझ्याकडे हायच काय त्या एजंट लोकांना न्यायला? माझ्या खिशात असतील 500 रुपये फक्त. सर तुम्ही लोन काढलंच का मग तुमच्याकडे काहीच नाही तर? अहो मग मला काही नव्हतं म्हणून तर लोन काढलं ना मॅडम मी. कसं बोलताय मॅडम तुम्ही? सर तुम्हाला एवढं पण समजायला पाहिजे की बाबा लोन काढल्यानंतर त्याचे हप्ते भरावे लागतात. बरोबर? अहो मग मॅडम तुम्ही आता नीट चेक करा, रेकॉर्ड बघा. आतापर्यंत मी तुमचा एक बी हप्ता चुकीला नाही. पण 2 काय हप्ते सर? ऐका, तुम्ही 2 सर्रास हप्तेच खोटं आलं. बोलता सर. ऐका ना, 2 हप्तेच आलं. 2 महिन्यापासून माझ्याकडून हप्ते हुकले की लगे कसे फोन लावायला सुरू केले तुम्ही? जरा थोडा दम निघत नाही का तुम्हाला? नाही सर तुम्ही टायमाला हप्ते भरत जावा ना. ऑलरेडी तुम्हाला 2 महिने दिलेत. ह्या पण महिन्यामध्ये बोलताय तुम्ही नाही भरणार. अहो भरणार कुठं नाही म्हणलो मॅडम, असं होऊ शकत नाही. मी कधीच म्हणत नाही भरणार नाही, मी भरतोच. पण तुम्हाला काय म्हणतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये मी 30 तारखेला तुमचे सगळ्याची चिल्लर सहित पैसे देतो, बस का? सर एक काम करा, तुम्ही आता खूप उलट-सुलट बोलताय. मी आमचे एजंट तुम्हाला कॉल करतील आणि त्यांना असे उत्तर द्या तुम्ही. ठीक आहे? अहो मॅडम, त्यांच्याकडे कशाला फोन देता तुम्ही? तुम्हीच लावी जा मला फोन, आपण दोघं बोलत जाऊ, बस का? एक काम करा सर, तुमचे 30 तारीख 32 तारीख आहे ना आमच्या एजंटला सांगा. ठीक आहे? अहो त्यांना नका पाठवू मॅडम, ते लईच बाद माणसं तो. तुम्ही तरी कसं जरा प्रेमानं बोलतात मॅडम तुम्ही, पण तुमचे एजंट निव्वळ तर डोक्यावर पडलेत बघा. सर मी तुम्हाला रिस्पेक्टनच बोलते म्हणून सांगते. चांगल्या ह्यानं सांगते मी तुम्हाला की तुम्ही लोन भरा सर. हप्ते थकलेले आहेत तुमचे. अहो मॅडम, आता तुम्ही एवढ्या प्रेमानं बोलायलात म्हणल्यावर मी तेच म्हणतो ना तुम्हाला, फेब्रुवारी महिन्यामध्ये 30 तारखेला मी तुमचे चिल्लर सहित पैसे देतो, बस का? सर काही बोलताय. तुम्ही फोन ठेवा सर. आमचे एजंट तुम्हाला कॉल करतील आणि जर कॉल तुम्ही रिसीव्ह नाही केला, तर तुमच्या घरी येतील. ठीक आहे? अहो ऐका ना मॅडम, त्या एजंटकडे फोनच देऊ नका हो. ते एजंट तुमचे आहेत का निव्वळ डोक्यावर पडलेले बघा. त्यांना समोरच्याला कसं इज्जतीत बोलायचं हेच कळत नाही बघा. सर सगळे व्यवस्थित बोलतात. तुम्हीच व्यवस्थित बोलत नाहीये सर. अहो आता किती प्रेमानं बोलतोय मॅडम मी तुम्हाला, आहे का? आतापर्यंत काय बोललो का मी वाईट मॅडम तुम्हाला? तर तुम्ही काही सांगताय. तुम्ही कसं काय बोलताय सर फेब्रुवारीमध्ये 30 तारखेला देतो. हा मग 30 तारखेला म्हणतोय ना, चांगलंच म्हणतो ना तुम्हाला. फेब्रुवारी महिन्यामध्ये 30 तारखेला पैसे तुमचे तारीख येते सगळे. का फेब्रुवारीमध्ये सर? तुम्हाला लोन घेतलंय एवढं तरी माहिती पाहिजे ना, डेट आहे का त्यामध्ये? 30 तारीख येत नाही फेब्रुवारी मध्ये? सर तुम्ही उल्लू बनवताय. उलट-सुलट काहीही बोलताय. अहो मॅडम मी उल्लूक बनवायला जाईन, पण तुम्ही बनवू नका ना. मग सांगा डायरेक्ट डेट येत नाही म्हणून. सर तुम्ही सांगा ना, सांगितलं ना मी तारीख येते का? आणि तुम्ही एवढं उद्धटपणे कसं काय बोलताय? आणि बरं एवढं सॉरी, डायरेक्ट ऐका. उल्लू बनवताय तुम्ही. बरं जाऊ द्या मॅडम, सॉरी. काय करतो मग, मार्च मध्ये 30 तारखेला देतो, जमल ना? तर तुम्ही एक काम करा. हा. फोन ठेवा आता आणि आमचे एजंट तुम्हाला जेव्हा कॉल करतील, तेव्हा सांगा तुम्ही त्यांना की 30 तारखेला देतो, 32 तारखेला देतो. ठीक आहे? बरं चालतंय, द्या पाठवून, त्यांना बघून घेतो मी. पोत्यात हां, घालून हां. हाणतो बघा त्यांना. सर. हां, बघा पोत्यात सर. घालून हाणतो त्यांना, येऊ द्या. हो, हो सर. हसू नका.